नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण बोलवलंय खास बेळगावच्या किंवा कोल्हापूरच्या पश्चिम महाराष्ट्र प्राजक्ता शहापूरकर, ज्या अतिशय फूडी आहेत। त्याच्यानंतर त्यांनी एक पुस्तकसुद्धा लिहिलं आहे। मास्यावर त्यांचा बराच अभ्यास आहे। बघा आल्या त्या, आणि मी म्हटलं ना की एकतर त्यांचा मास्यावर प्रभाव किंवा त्यांच्या रेसिपीज, मास्याच्या रेसिपीजचा प्रभाव इतर मासाच घेऊन आला डायरेक्टली। काय मासा हा पापलेट आहे आणि आज आपण स्पेशल भरलेला पापलेट करणार आहोत। हे छान आहे की नाही, ताजा आहे की नाही, हे ओळखायला काय? ह्याच्यामध्ये कसं असतं की जेव्हा आपण हा फिश आहे ना दाबून बघायचा। बरं, ओके। त्याला जर सुरकुत्या पडल्या तर समजायचं की हा शिळा आहे, म्हणजे असा घट्ट असला पाहिजे तो, म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा फ्रेश आहे। आता ह्याच्यासाठी पहिला आपण काय करून घेऊ की जे भरणार आहोत आपण, ह्याच्यासाठी जेव्हा आपण हे फिश विकत घेतो त्या फिश वाल्याकडून घेतानाच आपण ह्याला पॉकेट मारून घ्यायचा असा, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला तो जो मसाला आपण तयार करणार आहोत तो ह्याच्यात छान भरता येईल। ओके। आणि समजा जर तुम्हाला तुमच्या फिशवाल्याकडून जरी नाही जमलं तरी आपल्याकडे जर धारेदार चाकू असतो त्याच्याने सुद्धा हे पॉकेट मारणं फार मोठं रॉकेट सायन्स नाहीये, इझी आहे हे। आता हे आपण जे पॉकेट मारून घेतले ते ही वरची बाजू विदाउट काट्याची आणि हा खाली आपला याचा जो सेंटरला काटा आहे त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला आपण छान असे कट्स द्यायचे, म्हणजे ह्याच्यात तो आपला जो वरचं जे कोटिंग असेल तिखट आपण लावणार आहे ते प्रॉपर ह्याच्यामध्ये जाईल आणि ते फ्राय झाल्यानंतर ह्यालाही टेस्ट खूप छान येईल। आपल्या ज्या पापलेटमध्ये स्टफिंग करणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य दाखवते। ह्याच्यासाठी 1 वाटी ओलं खोबरं घ्यायचं, फ्रेश एकदम छान। नंतर कोथिंबीर घ्यायची, भरपूर कोथिंबीर लागते याला। हिरवी मिरची आपल्या चवीप्रमाणे, म्हणजे जर तिखट आवडत असेल तर जास्त घाला, नाहीतर एखाद दुसरी सुद्धा चालेल। नंतर लसूण 1-2-3 पाकळ्या फक्त, आणि चिंच अगदी 1 अर्धा इंच एवढंसं। चला आता मिक्सरचं वाटप याच्यात काढून आपण ते दळून। त्याच्यामध्ये खोबरं घ्यायचं, हिरवी मिरची, लसूण, अच्छा, आणि कोथिंबीर भरपूर। अच्छा, कोथिंबीर म्हणजे हिरवा गार असा छान झाला पाहिजे। वाटण खूप छान वाटतं। मीठ ह्याच्यात आता घालायचं का? आणि वाटतानाच मीठ घालायचं, कारण की त्याच्यानी आता ह्याला ना आपण पाणी नाही घालायचंय वाटताना, तर ह्याच्यामध्ये मीठ घालूनच आपण ते वाटायचं आणि खसखशीत वाटायचं। हे बघा, चालतंय? हो, बस। आता हे छान आधी वाटून घेऊ आपण, पाणी न घालता याला वाटून आणतो। पहिलं जे आपलं वाटण झालं ते स्टफिंग साठी होतं, आता त्याला जे वरती आपण कोटिंग करतोय त्याच्यासाठी लागणारं वाटण दाखवते। बरं, त्याच्यासाठी लसूण भरपूर लागेल आपल्याला। ठीक आहे, घेतला। आणि चिंच सुद्धा। बरं, हे जे वाटण आहे हे आपण खूप जास्त प्रमाणात करून फ्रीज मध्ये ठेवलं तर 1-2 महिना ह्याला काही होत नाही, म्हणजे एकाच वेळेला वाटण करून आपण फ्रीज मध्ये ठेवून टाकायचं, जेव्हा हवं तेवढंच वाटण काढून घेतलं ते यूज केलं चालेल। म्हणजे वेळेवर मासे मंडई आली की सगळं वापरलं आणि लगेच याला मीठ घालायचं। हो, मीठ, तिखट, हळद। ठीक आहे, फिशला पुरेल एवढं मीठ। बरं, त्यानंतर हळद अर्धा चमचा। आता मिरची, ह्याच्यात सुद्धा ना लसूणचं प्रमाण जास्त घालायचं आणि मिरची पाहिजे अजून। बरं, 2-3 चमचे। हो, कारण ते अख्ख्या फिशला पाहिजे ना। हो, येस, अख्खा पापलेट आपल्याला फ्राय करायचा आहे। चला, म्हणजे साधारण मी असं पकडतो, म्हणजे 10 पाकळ्याला लसूण असेल तर समजा 3 चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, आणि 1 मोठा चमचा मीठ, आणि चिंच 1.5 इंच, 1.5 ते 2 इंच। चालेल, हे सगळं एकत्र करायचं आणि मग फिशला चोळायचं। हे वाटून घेऊ। चला, आता हे दोन्ही वाटप मी तयार करून आणतो। चला, हे सगळं वाटून आलेलं आहे। हा आतला मसाला आणि हा बाहेरचा मसाला। आता हे जे सारण बनवले आपण हे फक्त मीठ घालून आपण वाटून घ्यायचं, ह्याच्यात पाणी नाही घालायचं, हे असं खसमशीत वाटायचं। ओके। आणि हे जे वाटण आहे ह्याच्यामध्ये आपण लसूण, चिंच, मिरची पावडर, हळद पावडर आणि मीठ घातलेलं, तर ते पहिला सुक्क कोरडंच असं वाटून घ्यायचं, नंतर लागेल तसं थोडं पाणी घालून असं घटसर छान करून घ्यायचं। जर हे पातळ झालं तर आपल्या पापलेटला वरती कोटिंग छान नाही लागणार, ते घसरणार। तर सुरुवात करूया। आता हा पहिला आणल्याबरोबर आपण स्वच्छ धुवून घेतला, त्याला मीठ लावून ठेवलं होतं। पुन्हा आता आपण जेव्हा भरणार तेव्हा छान मीठ त्याचं धुवून घेतलंय आणि आता ह्यातलं सगळं पाणी जे आहे ते काढून आपण असं दाबून घ्यायचं। ओके। आता हे जे ह्याचं पॉकेट आहे, तर आता ह्या पॉकेटमध्ये आपण हे छान असं भरायचं। तर ह्याच्यात जर आपण पाणी घातलं ना तर ते पातळ होईल,
आणि ते बाहेर पडेल म्हणून म्हणून याच्यामध्ये आपण पाणी आणि म्हणून जाडसर ठेवायचं आहे असं खरबरीत छान ठेवायचं. चालेल. आता मी काय करीन, पनीरचा असा पीस घेईन छान, त्याला असं मध्ये पॉकेट तयार करेन. हां, त्याच्यामध्ये हे खरबरीत असं सारण भरेन आणि वरून हाच मसाला लागेल, म्हणजे जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना असा आनंद घेता येईल. येस. आता ह्याला एक टेक्निक आहे, जे आपलं वरचं कोटिंग आहे. आता ह्याला जे खवलं असतात ना ते उलटे असतात. तर जर आपण मसाला असा लावला वरचा तर तो घसरून येतो. बरोबर. त्याला उलट्या दिशेने म्हणजे शेपटी करून डोक्याकडे आपण मसाला घेऊन जायचा. अच्छा, ओके. इकडनं स्मूथ लागतं, इकडनं. ओके ओके, ठीक. म्हणजे तो असा छान त्याच्यामध्ये बसेल. हे असं फिशला लावून किती दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो? नाही, जर फिश आपल्याला फ्रीजरला ठेवायचं असेल तर हा मसाला लावायचा नाही लावायचा. नुसताच आपण स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आणि जर प्लॅस्टिकचे शीट्स असतात त्याच्यामध्ये एक एक फिश ठेवून आपल्या जो एअरटाईट डब्बा असतो स्क्वेअर वगैरे त्याच्यामध्ये घालून फ्रीजर मध्ये ठेवून टाकायचं. महिनाभर त्याला काही होत नाही. जसं आपल्याला पाहुणे येतील किंवा आपल्याला खायची इच्छा होईल, एक फिश काढला, पाण्यात नॉर्मल पाण्यात गरम पाण्यात घालायचं नाही, कारण हा लगेच कुक होतो. जर तुम्ही गरम पाण्यात सोडलं तर याचं कुकिंग प्रोसिजर सुरू होतं. त्यामुळे मग तुमचा हा मसाला पण त्याला लागणार नाही आणि ते टेस्ट पण येणार नाही त्याला. तर ही जरी गोष्ट छोटीशी असली तरी डोंगरा एवढी मोठी आहे, नाही का, लक्षात ठेवायचं. आता ह्याला आपण एक साईडला असा व्यवस्थित हा मसाला लावून घेऊ. ओके. आता ह्याला काय लागेल, ह्याच्या वरती आपण रवा लावणार आहे. मोस्टली काय होतं की आपण जो बॉम्बे रवा म्हणतो किंवा उपीटचा रवा असतो ते बरेच लोक वापरतात, पण तो गव्हापासून बनवलेला असतो आणि त्याच्यावर प्रोसेस झालेली असते. तर तो काय होतो की ह्याला लावल्याबरोबर तो पाणी ह्यातला जो मसाला असतो तो सोक केला जातो त्याच्यावर आणि तो फ्राय केल्यानंतर बाहेर पडतो तो मसाला, तो रवा जो आहे तो कडक राहत नाही, थोडा वेळ सुद्धा तो लगेच मऊ पडतो. त्याच्याऐवजी जर आपण डोसा तांदूळ म्हणून मिळतो, म्हणजे जो मोठा जाडेला तांदूळ असतो, त्याचा आपण रवा करून घ्यायचा. कारण तांदूळ कसं असतं की लगेच पाणी शोषून जरी घेतलं तर ते मऊ होत नाही. तर त्याच्यासाठी आता आपण इथे हा रवा करून घेतलेला आहे, तांदूळाचा रवा. ठीक आहे, एवढं. बस. कॉर्न स्टार्च आहे हे. कॉर्न स्टार्च सुद्धा चालेल, कॉर्न फ्लावर सुद्धा चालेल, फक्त कोटिंग छान त्याला चिकटावं म्हणून. पहिला काय करायचं, आपण ही जी बाजू लावलेली आहे ती आपण याच्यात घोळून घेऊ. रवा ह्याच्यावर काढू आपण, ह्याच्यावर आपला हा फिश असा ठेवू. म्हणजे त्याचं जे कोटिंग आहे ते व्यवस्थित खालच्या बाजूनी त्याला रवा चिकटे. आता परत आपण हे तिखट घ्यायचं आहे आणि ह्या बाजूनी आता हे जे आपण असे कट्स मारलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तो मसाला गेला पाहिजे. पुन्हा तसंच उलट्या बाजूने. हा अख्खा मासा घेतलाय ना आपण, त्यामुळे ह्याला जरा छान हे तिखट भरपूर लावलं पाहिजे, कारण त्याच्या आतमध्ये पण त्याला त्याची टेस्ट आली पाहिजे म्हणून. बरं, ह्याला किती वेळ ठेवायचं असं? नाही, ह्याला मॅरिनेशनची तशी काही गरज नाही. आता हा छान हा रवा जो आहे ना, आपण असं असे छोटे सुद्धा पापलेट मिळतात. जर तुम्हाला सुरुवातीलाच असं वाटेल की एवढा मोठा पापलेट नको, तर छोटे छोटे पापलेट जरी घेतले तरी छान त्याला पॉकेट होतं आणि त्याच्यामध्ये छान आपण असं भरून करू शकतो. आता ह्याच्यासाठी आपण काय करायचं, जे तेल वापरतो ते मोस्टली पहिला एकदा कडवून घ्यायचं, म्हणजे तापवायचं त्याला छान धूर येईपर्यंत आणि थंड करायचं आणि त्याच्यानंतर फिश फ्राय करायला घ्यायचा. तर काय होतं की जेव्हा आपण फिशला डायरेक्ट सुद्धा ते तेल घालतो तर त्याला कच्चा वास येत नाही. म्हणजे आपण भजी किंवा काही तळतो तेव्हा तेल गरम करतो आणि मग भजी सोडतो, पण खूपदा काय होतं की फिश फ्राय करताना आपण डायरेक्ट तव्यावर ठेवतो आणि बाजूनी तेल सोडतो, तर ते कच्चं जर असेल तर त्याला एक कच्ची टेस्ट येते. त्याच्याऐवजी जर आपण असं केलं की जे तेल वापरणारे आहोत ते गरम करून घ्यायचं, थंड करायचं आणि जसं आपण फिश फ्राय करायला घेऊ तेव्हा डायरेक्ट ते घालायचं. पुन्हा एक छान टीप आपल्याला मिळाली की तो कच्चा स्मेल, कच्चा सुवास येऊ नये म्हणून तेल अगोदरच तापून ठेवायचं. चला या, येऊ द्या. ह्याला सावकाश प्रेमाने असं तव्यावर हा छान भाजू दे. एक साईड याची पूर्ण भाजल्यानंतर त्याला आपण परतो मंद आचेवर. मंद नाही, थोडासा मोठा गॅस केला तरी चालेल.
कारण फिश जे आहे ते लगेच शिजतं. चिकन मटन सारखं त्याला वेळ नाही लागत, अगदी 5 मिनिटात म्हणजे फिश शिजतं. थोडंसं ह्याला असं उचलून बघायचं ह्याचं कोटिंग चिकटलंय का नाही, तर अजून थोडंसं भाजू दे. एक 5 मिनिटं लागतील ह्याला एक साईड व्हायला. आता ह्याचं कोटिंग छान झालेलं आहे. ओहो, तर आता ह्याला छान, क्या बात. आता थोडंसं ह्याला तेल परत सोडू. तेल मगाशी सांगितल्यासारखं तेल आपण तापवून घेतलेलंच आहे. गरम तेल गरम करून थंड केलेलं. हा, आता आपण ह्याला पलटी मारली तर स्टफिंगची जी साईड आहे ती आता आपली खालच्या बाजूने गेलेली आहे. ती त्या साईडला नंतर पलटी मारायची. ती पूर्ण भाजल्यानंतर म्हणजे ते जॉईंट पण होईल छान करून आणि ते भाजलेलं आहे. बरोबर. आणि फिश हा जो विषय आहे त्याच्यामध्ये प्राजक्ताची मास्टरी आहे आणि तिला मनापासून आवडतं करायला. आणि म्हणून आम्ही ठरवलं की ज्या ज्या विषयात जे जे लोक पारंगत आहे त्यांना इथे आपल्या किचनमध्ये बोलवायचं आणि त्यांच्याकडनं ते सगळं करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. भरलेला पापलेट केल्यावर मात्र आम्हाला कळवायला विसरू नका. कसं वाटलं लाईक करा, सबस्क्राईब करा, आवडलं तर शेअर करा. मास्टर रेसिपीज.